तो तुम कांटे बनकर मत रहना, जय गुरुदेवजी. पुष्प नहीं तुम कांटे या अनमोल बनकर मत प्रसंगी रहना, सद्गुरू जयंती या भला किसी सोहळ्याच्या का निमित्ताने आपण कर या न ठिकाणी सकूं, जमलेलो आहोत. बुरा किसी का मत करना, आपल्या मनाचे संसारातले धागे तोडून अंतरडुबकी आपण लावणार आहोत. बनकर मत रहना. या अंतरडुबकी लावल्यानंतरचा जो आनंद, ब्रह्मरस चाकल्याचा जो आनंद आहे, त्या आनंदामध्ये आजचा संपूर्ण दिवस प्रेममय, सुखमय, आरोग्यमय आणि सुंदर असा ऊर्जामय जावो आणि तिची अनुभूती येण्यासाठी आपण साधना करणार आहोत. एकमेकांमध्ये अंतर ठेवा, शरीराचा एकमेकाला टच होऊ नये. दोन्ही हाताचे मुठी वळलेल्या गुडघ्यावरती ठेवायचेत. एकदा शरीर व्यवस्थित करून घ्या. संपूर्ण हाताची मूठ झाकायची आणि गुडघ्यावरती ठेवायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती, मुठी आकाशाच्या दिशेने. हात सैल. अशी प्रार्थना करा की या छोट्याशा ध्यानामध्ये अशी अंतरडुबकी लागू दे आणि सद्गुरूंची कृपा अशी लाभू दे की आंतरबाह्य जे काही परिवर्तन व्हायचं राहिलेलं आहे, या प्रवासात असूनही अजूनही संसार गोड लागतोय. याचा अर्थ संसार कुठेही सोडायचा नाही, परंतु त्याच्यातनं जे मन चिटकून राहिलेलं आहे संसाराला, ते अलगद विलग होऊन चैतन्य स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, ब्रह्म किंवा सद्गुरू स्वरूप या स्वरूपाकडे ते सहज लागावं. आणि ते जर लागलं तर तुमच्या प्रत्येक कलामध्ये, प्रत्येक उद्दिष्टामध्ये, इच्छेमध्ये तो ब्रह्मरस वाहत जाईल आणि एक जगावेगळं व्यक्तिमत्व तयार होईल. आणि त्याचा जो आनंद आहे, तो आनंद कित्येक जन्म तसाच पुढे वाहत राहील. मानपाट कंबर ताट आहे. सर्वप्रथम आपण मनाचे धागे तोडूयात आणि अंतर्मुखी होऊयात. आपलं मानसिक लक्ष आपल्या दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे येऊ द्यात. ज्यांना साधना ही नवीनच आहे, त्यांनी नुसतं डोळे मिटून कोणतीही शरीराची हालचाल न करता थांबा. जसं एखाद्या रेडिओचं ट्युनिंग लावायचं असेल तर आपण त्याचा सर्च करतो किंवा ती ट्युनिंग लावण्याचा प्रयत्न करतो, तसं हे सद्गुरूचं ट्युनिंगला आपण लावतोय. सद्गुरूंचा प्रकाश, सद्गुरूंचे अस्तित्व, सद्गुरूंची चैतन्य हे अस्तित्वात आहे. फक्त त्या चेतनेपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि त्यात जाण्यासाठी हा ध्यान हा एक मार्ग आहे. हळूवार खोलवर श्वास, धीम्या गतीनं श्वास. तुमचं लक्ष दोन्ही पायाच्या अंगठ्याकडे आहे. प्रत्यक्षात डोळे उघडायचे नाही आहेत. मनातल्या मनात तुम्हाला तुमचे दोन्ही अंगठे दिसत आहेत. दोन्ही तळवे, दोन्ही घोटे. घोट्यापासून हळूहळू वरती नजर आणा. दोन्ही गुडघे, गुडघ्यापासून हळूहळू दोन्ही खोबे. ओटीपोट तुम्हाला दिसतंय. संपूर्ण पोट दिसतंय. कंबर, पाठ, मानेपासून पाठीमागचा संपूर्ण पाठीचा भाग, छाती, गळ्यापासून संपूर्ण पुढचा भाग. दोन्ही हाताच्या वळलेल्या मोठी तुम्हाला दिसत आहेत. मनगट,
दोन्ही कोपर, दोन्ही दंड, दोन्ही खांदे, हनुवटी, ओठ, दोन्ही कान, नाक, कपाळ, डोळे, डोक्याचा मागचा भाग, डोक्याचा वरचा भाग, एक द्वारपाल सोडला तर बाकी सर्वांनी साधनेला खाली बसायचं आहे. एक कुणीही द्वारपाल म्हणून थांबा. साधनेचे ही अद्भुत अनुभव हे क्षण फार आयुष्यात कमी येतात. तुम्हाला बेकरी बोलवते, तुम्हाला हॉटेल बोलवतंय, तुम्हाला मॉल बोलवतोय, पिक्चर थिएटर बोलवतंय, मिसळीचा गाडा बोलवतोय, परंतु गुरुमार्गात बोलवणारी लोक नाहीच. या मार्गात तुम्हाला स्वतःहून यायचं आहे आणि तो मार्ग सहजासहजी मिळतही नाही. मिळाला तर त्या मार्गात टिकणं महामुश्किल काम आहे. सद्गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर झाली. त्यांनी मार्ग दाखवायचं काम केलं. या मार्गात टिकायचं आहे का परत ह्या सगळ्यांच्या बोलवण्यावरती आपण जायचं आहे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही एक माध्यम आहोत. सद्गुरूंचा जो मार्ग त्यांनी आम्हाला दाखवला, दिला, त्या मार्गात स्वतः तर राहावंच लागतंय, परंतु इकडं तिकडं जे बोलवणं आहे ते थांबवून लोकांना ओढून 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 आणून या मार्गात थांबवायचे, टिकवायचे. आता तुमचं लक्ष दोन कपाळावरती, दोन भुवयाच्या मध्ये लक्षित केंद्रित करायचंय. 5 खोल श्वास, लक्ष मात्र दोन भुवयाच्या मध्ये केंद्रित. एकदा ध्यानाला बसलं की डोळे उघडायचे नाही, शरीराची हालचाल करायची नाही. 5 ते 10 मिनिट आपण बसणार आहोत, अंतर्डुबकी लावणार आहोत. या अंतर्डुबकीमध्ये कदाचित सद्गुरूंची जर तुमच्यावर कृपा झाली आणि त्या ऊर्जित बिंदूपर्यंत तुमचं जर कनेक्शन जुळलं गेलं तर आंतरबाह्य परिवर्तन तर होईलच होईल, परंतु तुम्ही ज्या मार्गात आहेत त्याच्यातल्या टॉप मोस्ट उच्च कोटीच्या स्थानावरती जाऊन बसाल. तुम्ही बासरी वाजवत असाल तर त्याच्यातल्या टॉप मोस्ट जाल. तुम्ही गात असाल त्याच्यात टॉप मोस्ट जाल. तुम्ही शिकत असाल तर त्यात टॉप मोस्ट जाल. तुम्ही बिझनेस करत असाल, व्यवसाय करत असाल, त्यात टॉप मोस्टला जाल. परंतु याच्यात प्रामाणिकता महत्त्वाची आहे. इथं सद्गुरू बघायला नाही आहेत, प्रत्यक्ष दिसायला नाही आहेत, परंतु त्यांची सूक्ष्म नजर सदैव या मार्गात असणाऱ्या प्रत्येक शिष्यावर असते. हळूहळू हळूहळू खोल श्वास, हळूहळू हळूहळू सोडायचा. भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदुनिझममध्ये कित्येक ध्यानविधी आहेत, कित्येक ध्यानविधी. उत्तरेकडे जसं तुम्ही जायला सुरुवात कराल, कित्येक ह्या मार्गातले तुम्हाला नागास्वामी भेटतील, नाथपंथी भेटतील, हठयोगी भेटतील, ऋषी भेटतील, मुनी भेटतील. प्रत्येकाने आपल्या इष्ट चैतन्य स्वरूपापर्यंत जाण्यासाठी विविध पद्धतीच्या ध्यानविधी अवलंबल्या. त्याचा अंतिम उद्देश एकच आहे की जो ब्रह्मबिंदू आहे, चैतन्य स्वरूप आहे, त्या चैतन्य स्वरूपाला जाऊन गवसणी घालायची. गुरुमंत्र: ध्यानमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदम,
मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा निराञ्जनोऽहं जगदीश्वरोऽहं सक्तसामर्थ्य इतोऽहमेषा निरामयोऽहम् अजरामरोऽहं ससुन्दरोऽहं धनिका कुबेरा पतिपतीनां परमेश्वरोऽहं भूपस्य भूपो भुवनेश्वरोऽहम् अहम् ईश्वराणां सर्व ईश्वरोऽहं बन्धन विमुक्तो मुक्तेश्वरोऽहम् अहं परब्रह्मा युवा कुमारा प्रसन्न आनन्दमयो अहम् आत्मा विशुद्ध विज्ञान घनो अतिनिर्मला पूर्णश्चिदानन्दमयो शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम्. ओमचं गुंजन, प्रणव साधना, खोल श्वास.
विचारधारेमध्ये मन पळत असेल, पळू द्या, काय हरकत नाही, पण त्याला खेचून खेचून परत परत आत आणा, कारण त्याला अंतर्मुखी केल्याशिवाय हा ब्रह्मरस चाकता येणार नाही आपल्याला. मानसिक हो, मनातल्या मनात ओम. खोल श्वास चालू आहे. श्वास सोडत असताना ओमचे मानसिक गुंजन. प्रत्यक्षात ओमचं गुंजन थांबवायचं आहे. ओमच्या गुंजनाने शरीरामध्ये एक पोकळी तयार होते आणि ज्या वेळेला हा श्वास या पोकळीमध्ये जातो येतो त्यावेळेला एक विष्णू घोषाप्रमाणे आवाज येतो.
जसं एखादा शंख कानाला लावला तर त्याच्यामध्ये समुद्राच्या लाटांचा किंवा अनादी नाद ओमचा गुंजन येतं, त्या पद्धतीचं ओमचं गुंजन आपोआप या शरीराच्या आतमध्ये चालू होतं. या साधनेच्या उच्च कोटीच्या स्थानापर्यंत जाण्यापूर्वी आवर्जून मानसिक ओम म्हणावं लागतं. परंतु ज्या वेळेला ही ओमची सिद्धी येते त्यावेळेला श्वास घेतानाही ओमचं गुंजन शरीरामध्ये येतं आणि श्वास सोडत असतानाही ओमचं गुंजन येतं. तर ती स्थिती ज्या वेळेला प्राप्त होईल त्यावेळेला पहिली सिद्धी मिळते, ती म्हणजे तुम्ही बोलाल तसं व्हायला सुरुवात होते. दुसरी सिद्धी येते की काही पुढच्या गोष्टी तुम्हाला आत्ताच समजायला सुरुवात होतात. याची प्रचिती, याची अनुभूती गुरुजींनी आम्हाला कित्येक वेळा दिली. त्यामुळं सर्वात साधनेमधली श्रेष्ठ, सर्व साधनांमध्ये सर्वात सोपी सुद्धा प्रणव साधनाच आहे. हा ध्वनी अनादी असला तरी सुद्धा सदैव ज्या ज्या ठिकाणी अवकाश आहे, ज्या ज्या ठिकाणी वायू आहे, ज्या ज्या ठिकाणी पृथ्वी आहे, अग्नी आहे, पाणी, आप आहे, या पंचही महाभूतांमध्ये त्यांच्या संयोगामध्ये जे एक घर्षण ध्वनी निघतो तो म्हणजे हा ओंकार आहे. आ, उ आणि म ह्या 3 अक्षरांनी बनलेला ओंकार. आजचं उच्चारण ज्या वेळेला होतं त्यावेळेला मूलाधार चक्रापासून नाभी चक्रापर्यंत ची चक्र ही भेदित होतात, शुद्ध व्हायला सुरुवात होतात. ऊचं उच्चारण करतो त्यावेळेला नाभी चक्रापासून हृदयापर्यंतची जी चक्र आहेत त्यांची शुद्धी व्हायला सुरुवात होते. आणि मकार म्हणजे म याचं उच्चारण होतं त्यावेळेला हृदयापासून स्थपनी मर्म, सहस्त्र मर्म, पिच्युटरी ग्लँडपर्यंतचे जे काही मर्म आहेत, व्हायटल पार्ट्स आहेत, यांची शुद्धी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे या सिद्धीपर्यंत पोहोचण्यासाठी आवर्जून थोडं थोडं थांबायला शिका. आणि एकदा का तुम्हाला सवय झाली तर 1 मिनिटात ही साधना तुमची व्हायला सुरुवात होईल. हळूवार श्वास चालू आहे, खोलवर श्वास चालू आहे. श्वास घेतानाही ओमचं गुंजन, श्वास सोडतानाही ओमचं गुंजन. वाजणारा ध्वनी थांबवा, म्युझिक मधला ध्वनी थांबवा. आता ओमचं गुंजनही थांबवायचं आहे आणि फक्त 3 मिनिटं या शरीरामधला ध्वनी ऐकायचा प्रयत्न करा.